नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन म्हणजेच इजे ब्रांचच्या सेकंड सेमेस्टरचा संपूर्ण सिलेबस, की ज्यामध्ये तुम्हाला कोणकोणते विषय शिकायचे आहे, कोणकोणत्या विषयामध्ये नेमकं तुम्हाला काय काय वाढून ठेवलेलं आहे, या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करू. त्यासोबतच कोणत्या विषयांना प्रॅक्टिकल आहे, कोणत्या विषयांची ओरल आहे, कोणत्या विषयाला एक्सटर्नल प्रॅक्टिकल, एक्सटर्नल ओरल, ऑनलाईन एमसीक्यू एक्झाम कोणाची, या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, कारण ज्यामध्ये तुम्हाला डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस मिळतील, ते सुद्धा अफोर्डेबल कॉस्ट मध्ये. सर्व विषयांचे, सर्व ब्रांचेस, सर्व विषयांचे तुम्हाला ऑनलाईन क्लासेस आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल भेटा. एकदा जा डाउनलोड करा आपलं विनीत ट्युटोरियल नावाचं ऍप्लिकेशन. त्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट डेमो लेक्चर आहे, नोट्स आहे, एमसीक्यू आहे, पीडीएफ वगैरे सर्व सर्व फ्री ऑफ कॉस्ट बेटा. एकदा जा आमचे फ्री डेमो लेक्चर बघा, आणि जर तुम्हाला आमचं शिकवणं आवडत असेल तर कोर्स परचेस करून तुम्ही अभ्यासाला लागू शकता. ठीक आहे, चला मग सुरुवात करूया आजच्या सुंदर अशा व्हिडिओला. तर बघा बेटा, आणि हो, आमचं संपूर्ण जे ऑनलाईन क्लासेस आहे ना, त्यामध्ये संपूर्ण विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला मिळतील, रिव्हिजन क्रॅश कोर्स मिळेल, संपूर्ण सिलेबस, प्रॉपर थेरी, प्रॉपर न्यूमेरिकल व्यवस्थित कंप्लीट केलं जाईल. तुम्हाला नोट्स वगैरे मिळतील, शेवटी आयएमपी क्वेश्चन बँक मिळेल, सर्व सर्व मिळेल बेटा. अजून काय पाहिजे? ठीक आहे ना, एकदा जा ऍप्लिकेशन आपलं डाउनलोड करा विनीत ट्युटोरियल नावाचं. ठीक आहे ना, आवडलं तरच तुम्ही कोर्स परचेस करा, नाही तर जाऊ द्या. ठीक आहे, चला तर बघूया की सिलेबस तुम्हाला काय काय दिलेला बेटा. ठीक आहे ना, काय काय सिलेबस आहे, सर्व 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 आपण आता वन बाय वन डिस्कस करू बेटा. ठीक आहे, चलो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले तुम्ही बघू शकता की तुम्हाला पहिला विषय आहे बेटा अप्लाइड मॅथमॅटिक्स, ज्याला म्हणता तुम्ही M2, ज्याला एएमएस सुद्धा म्हणता बेटा. काय म्हणता? एएमएस. तर या अप्लाइड मॅथमॅटिक्सचं फक्त आणि फक्त तुमचा फायनल पेपर आहे बेटा. याला ना ट्युटोरियल आहे, ना असाइनमेंट आहे, काही नाही, काहीच नाही. आणि तुम्हाला सर्वांना माहिती असेल बेटा की आपला जो डिप्लोमा आहे हा 70-30चा पॅटर्न आहे. आता 70-30 म्हणजे काय हो सर? तर 70-30 म्हणजे काय बेटा? सिंपलशी गोष्ट आहे, 100 मार्कचा तुमचा पेपर असतो. बरोबर आहे का? हो सर, बरोबर आहे सर, बरोबर सर, एकदम बरोबर. त्या 100 पैकी 70 मार्क्स जे असतात ते तुमची फायनल थेरी एक्झाम, फायनल एक्झाम बेटा. काय? फायनल एक्झाम असते. आणि 30 मार्क्स जे असतात ना, हे तुमचे असतात बेटा युनिट टेस्टचे. हे तुमचे असतात बेटा युनिट टेस्टचे. आता या 30 मार्क्सच्या तुमच्या दोन युनिट टेस्ट होतात, युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2. ठीक आहे ना, चला. आणि हो बेटा बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, मागच्या सेमिस्टरला तुम्ही युनिट टेस्टला हलक्यामध्ये घेतलं असेल. तुम्हाला असं वाटत असेल अरे कॉलेजची तर एक्झाम आहे, जाऊ द्या रे, एक वर अभ्यास करत बसेल. नाही बेटा, या युनिट टेस्ट मध्ये जर तुम्ही जबरदस्त स्कोर केला ना, तर तुम्हाला फायनल एक्झामला पासिंग पण सोपे होते आणि स्कोरिंग सुद्धा सोपे होते. कशी? बघा बेटा, जर समजा युनिट टेस्ट मध्ये तुम्हाला मार्क पडले, समजा 30 मार्काच्या दोन दोन युनिट टेस्ट होता, तर 30 पैकी पहिल्या युनिट टेस्ट मध्ये तुम्हाला पडले बेटा 24 मार्क, आणि दुसऱ्या युनिट टेस्ट मध्ये तुम्हाला पडले बेटा 28 मार्क. तर बघा बेटा, होईल काय की या दोघांचा ऍव्हरेज काढला जाईल. या दोघांचा ऍव्हरेज काढला जाईल बेटा. ऍव्हरेज म्हणजे काय की 24 अधिक 28 डिवायडेड बाय 2. आता हे सांगा बरोबर किती झाले तुमचे? तर 24 आणि 28, 8 आणि 4 12, 2 हा चला 1 52.2, हे झाले बेटा तुमचे 26 मार्क. म्हणजे एमएसबीटी कडे तुमचे 30 पैकी 26 मार्क गेले. बरोबर आहे, समजतं बेटा. आता 30 पैकी 26 मार्क गेले म्हणजे या 70 पैकी जर तुम्हाला पास व्हायचंय तर फक्त 14 मार्क तुम्हाला पाडावं लागतील. फक्त 70 पैकी 14 पाडले म्हणजे 26 आणि 14 हे झाले तुमचे 40 मार्क. म्हणजे दोघी मिळून युनिट टेस्ट आणि आपली फायनल बोर्ड एक्झाम दोघं मिळून तुम्हाला 40 मार्कांची मिळून कंबाईन 40 मार्कांची पासिंग आहे बेटा 100 पैकी. हे लक्षात ठेवा बेटा. बघा, युनिट टेस्ट कसे तुमच्या हातामध्ये असतात, कॉलेजमध्ये तुम्हाला कसं थोडंसं आयएमपी वगैरे काय असेल ते तुम्हाला माहिती होऊन जातं, किंवा जे पण काय असेल ते. तर बघा, कॉलेजच्या युनिट टेस्ट मध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा बेटा. आणि ज्या विद्यार्थ्यांना स्कोरिंग करायचं नाही, सर मी पासिंग बेसिंग नाही, आपल्याला 70 पैकी 70 याच्यात बी पाहिजे आणि 30 पैकी 30 याच्यात बी पाहिजे, आणि पाडू शकता बेटा तुम्ही. काही विषय नाही, डायरेक्टली फक्त अभ्यास प्रॉपर करा, होऊ शकतं बेटा. आणि हो, माझं फक्त एकच म्हणणं बेटा, हात जोडून सर्वांना रिक्वेस्ट आहे की युनिट टेस्टचा अभ्यास प्रॉपर करा बेटा. याला मजाक मस्तीमध्ये घेऊ नका बेटा. ठीक आहे ना, चला. सो आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तर आपला M2 ला मी तुम्हाला सांगितलं की 70 मार्क्सची फायनल एक्झाम होईल आणि 30 मार्क्सची तुमचे दोन युनिट टेस्ट होईल, दोघांचा ऍव्हरेज जाईल. बस, याच्या व्यतिरिक्त M2 चा काहीच नाहीये. मग सर M2 मध्ये काय काय शिकायचं आहे आम्हाला? तर M2 मध्ये बघा बेटा, सर्वात पहिले ज्या विद्यार्थ्यांनी M1 मध्ये डेरिव्हेटिव्ह स्किप करून टाकलं होतं, आता तुम्हाला थोडं डेरिव्हेटिव्ह शिकावं लागेल बेटा. का बरं? कारण या M2 मध्ये डेरिव्हेटिव्हवर आधारित पहिले 3 चॅप्टर आहे. म्हणजे पहिले 2 चॅप्टर आहे तुमचे इंटिग्रेशनचे आणि तिसरं चॅप्टर बेटा तुमचं
डिफरन्शिएशनचं ऍडव्हान्स म्हणजे ऍडव्हान्स डेरिव्हेटिव्ह चॅप्टर बेटा. म्हणजे पहिले तिघी चॅप्टर तुमचे डेरिव्हेटिव्हवर आधारित असणार आहे. डेरिव्हेटिव्ह तुम्हाला जमलंच पाहिजे बघ. ठीक आहे, चला. तर ही दुसरी गोष्ट म्हणजे काय की पहिले 3 चॅप्टर झाल्यानंतर एक आहे तुमचा न्यूमरिकल मेथड वाला. त्यामध्ये थोडं छान आहे, थोडं बरं वाटेल तुम्हाला. म्हणजे नॉर्मल न्यूमरिकल्स आहे. म्हणजे त्यामध्ये जॅकोबी मेथड, न्यूटन रॅप्सन मेथड, रेग्युलर फाल्सी मेथड, फॉल्स पोझिशन मेथड, बायसेक्शन मेथड, अशा मेथड आहे बेटा. आणि एकदम सोपं आहे, एकदम छान आहे, मस्त आहे आणि सर्वांना खूप आवडतील डायरेक्टली. त्यानंतर सर्वात शेवटचं चॅप्टर बेटा आपलं प्रोबॅबिलिटी. तर हे पण खूप छान चॅप्टर आहे. डायरेक्टली माहिती तुम्हाला, एखादा कॉइन आपण टॉस केला तर हेड पडण्याचे चान्सेस किती आणि टेल पडण्याचे चान्सेस किती, तर या चान्सेसला म्हणतात बेटा प्रोबॅबिलिटी. ठीक आहे ना, तर प्रोबॅबिलिटी तुम्हाला काढावी लागेल. असे भरपूर सारे न्यूमरिकल्स आहे प्रोबॅबिलिटीचे, छान आहे. म्हणजे शेवटचे 2 युनिट तुम्हाला ऍटलीस्ट तारून घेतील, पास करून देतील. ठीक आहे ना, चला असो, पण थोडं थोडं करावं लागेल. तर M2 सुद्धा एकदम जबरदस्त आपण आपल्या ऍप्लिकेशनवर शिकवलेलं आहे. सर्व प्रॉपर, सर्व काही अवेलेबल बेटा. आणि बघा मागच्या वेळेस जवळपास 70 आउट ऑफ 70 मार्क्स पाडणारे भरपूर विद्यार्थी होते आपल्याकडे. जवळपास 200 ते 250 विद्यार्थ्यांनी 70 पैकी 70 मार्क पाडून आपल्या कॉलेजला टॉप केलं बेटा. तर पहिलेच तुम्हाला हे सांगतो बेटा, खूप म्हणजे जवळपास मी तुम्हाला सांगतो भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी 70 पैकी 70 पाडलेले आपल्या ऑनलाईन क्लासमधून. तर बघा आता तुमचा नंबर आहे बेटा, तुम्ही करू शकता बाळांनो, काही टेन्शन नाही. दुसरं बेटा बेसिक इलेक्ट्रॉनिक्स. आता बेसिक इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, तर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये असलेले काही गोष्टी म्हणजे असं सिंपल काय, तर डायोड म्हणजे काय असतं, झेनर डायोड म्हणजे काय असतं, पीएन जंक्शन डायोड वगैरे काय असतं. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये अजून कोणकोणत्या गोष्टी असतात, ट्रान्झिस्टर काय असतं, कॅपॅसिटर काय असतं, अँप्लिफायर काय असतं, हे कशा प्रकारे वर्क करतात, या सर्व गोष्टी हे तुम्हाला शिकायचं बेटा बेसिक इलेक्ट्रॉनिक्स या चॅप्टर मध्ये. नंतर मग समजा तुमचा आयसी वगैरे काय असतो, इंटिग्रेटेड सर्किट वगैरे काय असतं, म्हणजे अशा भरपूर साऱ्या इलेक्ट्रॉनिक्सच्या रिलेटेड जेवढ्या पण काही बेसिक गोष्टी आहे. आता बघा तुम्ही बघितलं असेल इलेक्ट्रॉनिक कंपोनंट, आपण जर समजा एखादा रेडिओ उकलला तर रेडिओच्या मध्ये बघा वेगवेगळ्या चिप्स वगैरे असतात. त्या चिप्सवर छोटे छोटे डायोड असतात बेटा, छोटे डायोड असतात, छोटे सेमी कंडक्टर वगैरे असतात. तर हे सर्व सेमी कंडक्टर काय असतं, हे सर्व तुम्हाला बेसिक इलेक्ट्रॉनिक्स मध्ये शिकायचं आहे. मग सर बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचं आता तुम्हाला काय आहे, कसं आहे, तर बघा बेटा सिंपलशी गोष्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला 50 मार्काचं इंटरनल प्रॅक्टिकल बेटा, म्हणजे इंटरनल प्रॅक्टिकल तुमचं आहे 50चं. ठीक आहे, आता 50 म्हणजे कसं बघा, 2 मिनिटं लक्ष द्या. हा, तर 50 मार्काचं तुमचं असाइनमेंट वगैरे असेल आणि 25 मार्काचं इंटरनल प्रॅक्टिकल होईल. म्हणजे कॉलेजचे शिक्षक लोक काय तुमचं इंटरनल प्रॅक्टिकल सुद्धा कंडक्ट करतील बेटा. बघा ज्याच्या ठिकाणी ऍड्रेट नावाचा सिम्बॉल असतो ना, ऍड्रेटचा अर्थ असतो बेटा की कॉलेजचे शिक्षक लोक तुमचं फायनल प्रॅक्टिकल कंडक्ट करतील. ठीक आहे ना, चला. तर 50 मार्काचा तुमचा असेसमेंट वगैरे असेल, म्हणजे मॅन्युअल वगैरे असेल, सबमिशन वगैरे असेल याला, बरोबर आहे. त्यानंतर 25 मार्काचा तुमचं इंटरनल प्रॅक्टिकल सुद्धा होणार आहे बाळांनो. त्यानंतर बेटा तुमचा एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ट्रिपल तर आता याच्यामध्ये बघा, आता इलेक्ट्रॉनिक्स तुम्ही घेतलेली बेटा, बरोबर आहे. तर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तुम्हाला थोडं इलेक्ट्रिकल सुद्धा शिकावं लागेल. म्हणजे इलेक्ट्रिकल ब्रांचचा जो विषय आहे आपला ट्रिपल हा सुद्धा तुम्हाला शिकावा लागेल बेटा. मग सर आता इलेक्ट्रिकल का बरं दिलंय तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्हाला काय शिकायचं, एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय, तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये जे पण काही महत्वाचे कोर कॉन्सेप्ट आहे बेटा. कोर कॉन्सेप्ट म्हणजे काय, तर यामध्ये एसी करंट काय असतं, डीसी करंट काय असतं, मग सिंगल फेज काय असतो, नंतर मग तुमचा पॉलिफेज म्हणजे काय, 3 फेज वगैरे आपण म्हणतो ना. आपण म्हणतो बघा मोठ्या मशिनरी जर समजा आपल्याला आणायची असेल तर आपल्याला 3 फेज सप्लाय लागतो. आणि आपल्या घरामध्ये जे चालतं नॉर्मल ते असतं बेटा आपलं सिंगल फेज. मग सिंगल फेज, पॉलिफेज, 3 फेज यामध्ये काय फरक असतो, याच्यामध्ये साइन वेव्ह कशा असतात, कशा ट्रॅव्हल करतात, त्यांची फ्रिक्वेन्सी काय असते, नंतर तुमचा अँप्लिट्यूड वगैरे काय असतो, हे सर्व तुम्हाला या ठिकाणी शिकायचंय. डीसी मोटर कशी वर्क करते, नंतर स्टेपर मोटर ज्याला आपण गिअर मोटर म्हणतो, बरोबर ना, तर स्टेपर मोटर कशी वर्क करते, डीसी मोटर कशी वर्क करते, नंतर फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय आहे, फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल काय आहे, राईट हँड रूल काय आहे, हे सर्व तुम्हाला शिकायचं बेटा. त्यासोबतच इलेक्ट्रिकल मध्ये असलेलं ट्रान्सफॉर्मर काय असतं, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर काय, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, हे तुम्हाला शिकायचंय. त्यासोबतच जे आपण काही प्रोटेक्टिंग डिव्हाइसेस असतात आपले, प्रोटेक्टिंग डिव्हाइस म्हणजे काय, की बघा आपल्या घरात जर थोडंसं कुठे शॉर्ट सर्किट झालं गेलं की आपला जो एमसीबी असतो ना हा आपला ट्रिप होतो. बघितलं असेल ना, मिनिएचर सर्किट ब्रेकर त्याला म्हणतात. आपल्यातून छान सुंदर एमसीबी, बरोबर आहे. नंतर ईएलसीबी असतो, एमसीसीबी असतो, असे भरपूर सारे आपले प्रोटेक्टिंग डिव्हाइस असतात. म्हणजे आपल्या घरात जर कुठे शॉर्ट सर्किट झालं वगैरे तर लगेच तो ट्रिप होतो आणि सर्व घरातले अप्लायन्सेस आपले सुरक्षित राहतात, बरोबर आहे. का फेज काय असतो, आपण फेज वगैरे त्या ठिकाणी लावतो. अशा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे इलेक्ट्रिकल ब्रांच मधल्या बऱ्याचशा कोर कॉन्सेप्ट तुम्हाला या विषयामध्ये शिकायचं बेटा. आणि हो, मी या सर्व विषयांचे जे पण काही सिलेबस इंट्रोडक्शन आहे याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या फॅकल्टीजने बनवलेला आहे. म्हणजे जो शिक्षक
जे शिक्षक हा विषय शिकवणार आहे ना त्या फॅकल्टीजने या विषयाबद्दल अजून जास्त माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये सर्वांच्या लिंक्स वगैरे आहे, तुम्ही जाऊन मस्तपैकी संपूर्ण व्हिडिओ बघू शकता. फ्री डेमो लेक्चरच्या सुद्धा लिंक्स आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जातील बेटा. एकदा जा, व्हिडिओ पहा. जर आमचं शिकवणं जर तुम्हाला आवडत असेल तर कोर्स परचेस करून तुम्ही अभ्यासाला लागू शकता बेटा. आणि ऍप्लिकेशन नक्की डाउनलोड करा बेटा. विनीत ट्युटोरियल नावाचं ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोर वर, एकदा नक्की डाउनलोड करा. फ्री ऑफ कॉस्ट बेटा, डाउनलोड करायला पैसे लागत नाही. ठीक आहे, चला त्यानंतर बघा बाळांनो, माझ्या लक्षात इकडं. आणि आता याचं प्रॅक्टिकल आहे का कसं आहे, तर बघा बाळांनो याचं कसं आहे तुमचं की 25 मार्क तुमचं इंटरनल प्रॅक्टिकल आहे. इंटरनल असेसमेंट म्हणजे तुम्हाला काहीतरी मॅन्युअल लिहावं लागेल, तुम्हाला काहीतरी समजा प्रयोग वगैरे एक्सपेरिमेंट वगैरे करावं लागेल, प्रॅक्टिकल रीडिंग वगैरे घ्यावं लागेल आणि मॅन्युअल सबमिट करावं लागेल. त्यानंतर 25 मार्क तुमचं इंटरनल प्रॅक्टिकल सुद्धा होईल फायनलला. म्हणजे फायनल एक्झामच्या अगोदर तुम्हाला माहिती की प्रॅक्टिकल एक्झामचा शेड्यूल लागतो. तर त्या प्रॅक्टिकल एक्झामच्या वेळेस तुमचं या ट्रिपल सुद्धा प्रॅक्टिकल होईल, एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं सुद्धा प्रॅक्टिकल होईल. तर अशा पद्धतीने हा टोटल विषय आहे तुमचा 175 मार्कचा. आणि हो, 25 मार्क तुमचा ट्युटोरियल सुद्धा असणार आहे. ओ बापा, म्हणजे मॅन्युअल बी, ट्युटोरियल बी आणि फायनल प्रॅक्टिकल बी. ओ बापा, विषय गंभीर आहे ना. हो सर, विषय गंभीर आहे सर. ठीक आहे ना. चला त्यानंतर बेटा तुमचा पुढचा विषय आहे इलेक्ट्रॉनिक मटेरियल अँड कॉम्पोनंट्स. आता ईएमसी याला म्हणतात बेटा, ईएमसी इलेक्ट्रॉनिक मटेरियल अँड कॉम्पोनंट्स. मग सर आता ईएमसी विषय काय आहे, याच्यात काय काय शिकायचं आहे. तर इलेक्ट्रॉनिक मध्ये कोणकोणते कॉम्पोनंट्स असतात. मग सर्वात पहिले तुमचा सेमी कंडक्टर. मग सेमी कंडक्टरचे मटेरियल कोणते कोणते आहे. इंट्रिन्सिक सेमी कंडक्टर म्हणजे काय, एक्सट्रिन्सिक सेमी कंडक्टर म्हणजे काय. पहिली गोष्ट तुम्हाला सेमी कंडक्टर काय हे माहिती पाहिजे, बरोबर ना. कंडक्टर म्हणजे काय, ज्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. इन्सुलेटर म्हणजे काय, ज्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही. मग सेमी कंडक्टर म्हणजे काय, की ज्याच्यातून थोडी थोडी इलेक्ट्रिसिटी फ्लो होऊ शकते. काहीतरी कंडिशन असतात, काहीतरी स्पेशल कंडिशन असतात, त्या कंडिशन मध्ये इलेक्ट्रिसिटी थोडी थोडी फ्लो होऊ शकते. मग त्या कोणत्या कंडिशन असतात, इंट्रिन्सिक काय, एक्सट्रिन्सिक काय, पी ट्रान्झिस्टर काय असतं, एनपी ट्रान्झिस्टर काय असतं, पीएन वगैरे सर्व 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 हे तुम्हाला शिकायचं आहे. त्यासोबतच इलेक्ट्रॉनिकचे वेगवेगळे जे कॉम्पोनंट्स आहे, कॉम्पोनंट म्हणजे सर्व सोलरला लागणारे कोणकोणते कॉम्पोनंट्स आहेत. आता सोलर एनर्जी तुम्ही बघितलं असेल, सोलरचा सेल कोणता असतो, सोलर फोटोवोल्टिक सेल कोणता असतो, सोलर पॅनल मध्ये ज्या ज्या गोष्टी वापरल्या तर छोट्या छोट्या त्या गोष्टी कशा कशा वर्क करतात. याच्यात पण तुम्हाला कॅपॅसिटर, नंतर ट्रान्झिस्टर, नंतर तुमचं अँप्लिफायर, म्हणजे इलेक्ट्रॉनिक मधलं सर्व ए टू झेड सर्वचे सर्व जेवढे पण कॉम्पोनंट असतील याच्यात परत तुम्हाला डायोड वगैरे सर्व 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 तुम्हाला परत शिकायचं बेटा ईएमसी या सब्जेक्ट मध्ये. आणि हो, मी तुम्हाला पहिले सांगितलं की प्रत्येक सब्जेक्ट मध्ये प्रत्येक चॅप्टर मध्ये तुम्हाला काय काय शिकायचंय याचं सुद्धा स्पेशल इंट्रोडक्शनचं लेक्चर आपण आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेलं आहे, आपल्या ऍप्लिकेशनवर सुद्धा अवेलेबल आहे. एकदा जा, नक्की बघा, म्हणजे तुम्हाला ऍटलीस्ट आयडिया तर येऊन जाईल की हा विषय नेमका आहे तरी काय, बरोबर ना. चला असो, तर बघा रे माझ्या बाळांनो, तर हा जो ईएमसी विषय आहे ना, तर बघा हा जो विषय तुम्हाला दिलेला आहे हा तुमचा आहे 70 मार्काचा ऑनलाईन एमसीक्यू एक्झाम होणार आहे बेटा याची. बघा म्हणजे याची तुमची फायनल बोर्डाची एक्झाम अशी लेखी होणार आहे, ती होणार बेटा एमसीक्यू सारखी. बघा फर्स्ट सेमिस्टरला तुम्ही बेसिक सायन्स दिला होता बेटा, बरोबर आहे. बेसिक सायन्सची एक्झाम कशी झाली होती तुमची, ऑनलाईन एमसीक्यू झाली होती ना कॉम्प्युटरवर, तशीच सेम 1.5 तासाचा वेळ असेल आणि 70 मार्क्स तुमची फायनल एमसीक्यू एक्झाम होणार आहे बेटा. बघा ज्या मार्कांच्या पुढे असा स्टार आणि हॅश असतो ना, तर याचा अर्थ असतो बेटा ऑनलाईन एमसीक्यू एक्झाम तुमची होणार आहे बाळांनो. ठीक आहे ना. चला, आणि याचं मग 25 मार्काचं तुमचं प्रॅक्टिकल आहे आणि 25 मार्काचं तुमचं ट्युटोरियल पण आहे बेटा. ठीक आहे ना. प्रॅक्टिकल म्हणजे मॅन्युअल्स आहे ना, नॉर्मल फक्त मॅन्युअल द्यायचंय, मॅन्युअल भरायचंय, जमा करायचंय, आणि शेवटी ट्युटोरियल म्हणजे असाइनमेंट लिहायचे, जमा करायचे, बस. याचं काही फायनल प्रॅक्टिकल वगैरे नाही, इंटरनल वगैरे सर्व होणार आहे. ठीक आहे ना. चला, फक्त सबमिशन करायचं झालं, याचं फक्त सबमिशन आहे. बघा ज्याच्या पुढे असं ऍड्रेट असतं ना, ऍड्रेट याला म्हणतात फायनल प्रॅक्टिकल, जे इंटरनली होतं. ठीक आहे. चला पुढे लक्ष द्या बाळांनो. चला लक्ष द्या, पुढे काय आपलं, पुढे पुढे तुमचं हे तर झाले आपले 4 विषय, म्हणजे या 4 विषयांच्या तुमच्या फायनल बोर्डाच्या एक्झाम होणार आहे. एम टू म्हणजे काय, एएमएस ची तुमची फायनल एक्झाम होईल, थेरी एक्झाम, बीईएल, ट्रिपल ई या 3 विषयांच्या तुमच्या फायनल थेरी एक्झाम होतील, आणि ईएमसी या विषयाची तुमची ऑनलाईन एमसीक्यू एक्झाम होईल बेटा. त्यानंतर बेटा प्रोफेशनल कम्युनिकेशन. आता प्रोफेशनल कम्युनिकेशन म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जाशाल, आपल्या कंपन्या रिप्रेझेंट कराल, तर तुमची कंपनी कोणता प्रोडक्ट बनवते, कशा प्रकारे वर्क करते, कोणकोणत्या सेक्टरमध्ये काम करते, याचं प्रेझेंटेशन तुम्हाला समजा द्यायचंय, बरोबर आहे. तुम्ही बोलशाल कसं, तुमचं बोलणं कसं असलं पाहिजे, समोरच्याला तुमची भाषा समजते का तुम्ही बोलताय मग माझी ना एक कंपनी आहे, मग ती एक प्रोडक्ट बनवते, मग असं आहे, मला सांगा
जर तुम्ही अशा लँग्वेजमध्ये जर बोलशाल तर ते प्रोफेशनल वाटतं का सांगा बरं, नाही वाटत ना. तर बघा बेटा, तर प्रोफेशनल लँग्वेज कशी असते, प्रॉपर आपण कसं बोललं पाहिजे, कसं राहायला पाहिजे, कशा प्रकारे बोललं पाहिजे, ठीक आहे ना. तर या सर्व गोष्टी प्रोफेशनल स्किलमध्ये तुम्हाला शिकायचं, प्रोफेशनल कम्युनिकेशन मध्ये शिकायचं. पण याची कोणत्याही प्रकारची एक्झाम होणार नाही, नाही इंटरनलला फेंट, काहीच नाही. मग सर याचं करायचं काय आहे, तर याचं फक्त तुमची वायवा होईल बेटा, वायवा म्हणजे ओरल होईल. पहिली गोष्ट 25 मार्क तुमचं सबमिशन असेल, इफ ए प्रॅक्टिकल नॉर्मल लिहायचं जमा करायचंय. नंतर 25 मार्क तुमचा इंटरनल वायवा होईल बेटा, ओरल होणार तुमची ओरल. मग ओरल मध्ये तुम्हाला ते विचारू शकतो, सांग रे चल तुझ्याबद्दल माहिती दे, म्हणजे नॉर्मल ओरल होईल, जास्त घाबरायची गरज नाहीये. किंवा मग तुम्हाला ते सांगतील की एखादी पीपीटी एक्सप्लेन करा, सांगू शकता. एखादी पीपीटी घ्या, एखादा टॉपिक घ्या, तो टॉपिकला एक्सप्लेन करा, असं ते सांगू शकता बेटा, ठीक आहे ना. चला, नंतर सोशल अँड लाईफ स्किल. आता सोशल अँड लाईफ स्किल याचं तुमचं फक्त असाइनमेंट आहे बेटा, ट्युटोरियल तुम्हाला सबमिट करायचंय बस, बाकी दुसऱ्याचं काहीच नाहीये. सोशल अँड लाईफ स्किल, तर समाजामध्ये आपण राहतो, तर समाजामध्ये आपण कसं वागलं पाहिजे, समाजाच्या प्रती आपलं कर्तव्य काय आहे, या सर्व गोष्टी आपल्या याच्यामध्ये बघायच्या आहे. आता याचं ना पेपर आहे ना काही आहे, ना काही नाही, फक्त काय की असाइनमेंट लिहायचे आणि जमा करायचे. तर विद्यार्थी या गोष्टींना सिरियस नाही घेत. पण बेटा एक सांगू तुम्हाला, अभ्यास तुम्ही सर्व ठिकाणून शिकू शकता, पण बेटा हे जे सॉफ्ट स्किल असतात ना, सोशल अँड लाईफ स्किल, हे शिकायला आयुष्य निघून जातं बेटा, की कसं बोललं पाहिजे, समाजात कसं वावरलं पाहिजे, समाजात कसं राहिलं पाहिजे, या गोष्टी शिकायला आयुष्य निघून जातं बेटा. चला, त्या सोशल अँड लाईफ स्किलचं सांगितलं मी तुम्हाला. पुढे बेटा इलेक्ट्रॉनिक्स वर्कशॉप प्रॅक्टिस. तर इलेक्ट्रॉनिक्स तुमचं वर्कशॉप सुद्धा आहे. वर्कशॉप मध्ये काय की तुम्हाला इलेक्ट्रॉनिक तुमचं जे डिपार्टमेंट असेल ना, त्या डिपार्टमेंटच्या लॅबला तुम्हाला घेऊन जातील, तुम्हाला काहीतरी नवीन नवीन गोष्टी शिकवतील, काही गोष्टी तुम्हाला करायला लावतील. तुमचं वर्कशॉप म्हणजे तुम्हाला काही गोष्टी करायला लावतील, ते डायरेक्टली सांगतील चला रे हे बोर्ड भरून दाखवा, चला रे पीसीबी, तुम्हाला हे पीसीबी कसं दिसतं, प्रिंटेड सर्किट बोर्ड. पाहिलं तुम्ही ते हिरव्या हिरव्या कलरच्या पट्ट्या असतात, रेडिओ टीव्ही एलईडी विलईडी सर्व बघितलं असेल तुम्ही, तर ते कशा प्रकारे वर्क करतात, कशा प्रकारे चालतात, त्याच्यात काय काय कसं सोल्डरिंग कशी करायची, सोल्डरिंगचं मटेरियल कोणतं असतं, हे सर्व तुम्हाला एएमसी मध्ये आहे बेटा, ठीक आहे ना. तर हे सर्व गोष्टी तुम्हाला वापरायच्या आहे. हे वर्कशॉप हे प्रॅक्टिकल करायचं बेटा तुम्हाला, ठीक आहे ना. चला, त्याचं कसं आहे, 25 मार्काचं तुमचं सबमिशन असेल, म्हणजे डायरी वगैरे लिहावं लागेल तुम्हाला. नंतर 25 मार्काचा तुमचा फायनल प्रॅक्टिकल असेल, जे कॉलेजच्या कॉलेजमध्ये होईल. आणि 25 मार्काचा तुमचा असेल बेटा असाइनमेंट, ट्युटोरियल असणार आहे तुमचे. तुम्हाला सांगतील की 5 प्रश्न लिहा आणि 10 प्रश्न लिहा असं. त्यानंतर प्रोग्रामिंग इन सी लँग्वेज, म्हणजे काय की सी लँग्वेजचं हे पण तुम्हाला फायनल एक्झाम नाही बेटा, थेरी एक्झाम नाही. थेरी एक्झामचे फक्त हे 4 विषय बेटा, हे 4च विषय तुमचे बोर्डाचे बरोबर, बाकी सर्व कॉलेजच्या कॉलेजमध्ये होऊन जाईल सर्व. आणि ह्या सी लँग्वेज तुम्हाला काही खूप जास्त शिकायची नाही, खूप जास्त ऍडव्हान्स मध्ये नाही शिकायची बेटा, ठीक आहे ना. तर हे 25 मार्क तुमचं इंटरनल असेल, म्हणजे असं लिहायचं, काहीतरी असाइनमेंट वगैरे दिले जाईल तुम्हाला, ठीक आहे ना. ते प्रोग्राम वगैरे तयार करायचे, सबमिट करायचे. 25 मार्क तुमचं इंटरनल प्रॅक्टिकल सुद्धा असेल बेटा. प्रॅक्टिकल म्हणजे काय, फायनल प्रॅक्टिकल सुद्धा असेल 25 मार्काचा, पण हे पण कॉलेजच्या कॉलेजमध्ये होईल, कारण त्याच्या पुढे सुद्धा ऍड्रेट सिम्बॉल दिलेला आहे. ऍड्रेट म्हणजे काय, कॉलेजच्या कॉलेजमध्ये होईल, काही बाहेरचा कोणी व्यक्ती येणार नाहीये. त्यानंतर 25 मार्क तुमचं काय असणार बेटा, ट्युटोरियल असणार आहे. काय असणार आहे तुमचा, ट्युटोरियल असणार आहे. तर अशा प्रकारे हे संपूर्ण सेमिस्टर तुमचं असणार बेटा 850 मार्कांचा, ठीक आहे ना. तर आय होप सो संपूर्ण विषयामध्ये काय काय आहे. आणि हो, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की फक्त हे जे 4 आहे ना, पहिले 4, या पहिल्या 4च्याच फक्त बोर्डाच्या एक्झाम होणार आहे बस. बाकीचे जे खालचे जे आहे ना, खालचे 4 यांच्या फक्त तुम्हाला कॉलेजच्या कॉलेजमध्ये सर्व काही होऊन जाईल. लिखाण काम केलं, जमा केलं की झालं काम आपलं, ठीक आहे ना. चला, तर असा संपूर्ण तुमचा सेमिस्टर असणार आहे, ठीक आहे. चला, त्यानंतर बघा बेटा की आपलं जे ऍप्लिकेशन आहे बेटा विनीत ट्युटोरियल नावाचं, यावर सर्व विषयांचे ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहे. M2 जो मी शिकवलेला आहे, नंतर EMC आहे, इलेक्ट्रॉनिक मटेरियल अँड कॉम्पोनंट्स, ठीक आहे ना. त्यानंतर तुमचा बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आहे, ट्रिपल आहे. तर हे सर्व विषय तुम्हाला प्रॉपर शिकवले गेलेले बेटा. हे पूर्ण सिलेबस विथ न्यूमरिकल, प्रॉपर तुम्हाला नोट्स वगैरे सर्व एकदम प्रॉपर, इतकं बढिया काम झालेलं आहे. आणि हो, सर्वात महत्वाचं म्हणजे फ्री रिव्हिजन क्रॅश कोर्स, म्हणजे आम्ही जो क्रॅश कोर्स तुम्हाला देणार आहे तो फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे. मग सर क्रॅश कोर्स काय असतो सर, तर क्रॅश कोर्स म्हणजे काय बेटा की बघा, आता समजा इलेक्ट्रॉनिक्स मटेरियल अँड कॉम्पोनंटचा एखादा चॅप्टर सरांनी शिकवला आणि त्याचे बनले समजा 20 लेक्चर. पहिल्या चॅप्टरचे किती बनले, 20 लेक्चर बनले समजा. आता मला सांगा एक्झाम जवळ आली, आता एक्झामच्या टायमाला परत तुम्ही 20 लेक्चर परत पाशाल का, नाही सर एवढा टाइम तर पूर्ण आणि सर आम्हाला. मग या 20 लेक्चरचा संपूर्ण सार 2 ते 3 लेक्चर मध्ये, म्हणजे या 20 लेक्चरची संपूर्ण रिव्हिजन, या पहिल्या चॅप्टरची संपूर्ण रिव्हिजन फक्त 2 ते 3 लेक्चर मध्ये आम्ही तुम्हाला करून देऊ. म्हणजे एक्झामच्या टायमाला तुम्ही फक्त 2 ते 3 लेक्चर पाहिलं की झालं काम आपलं, ठीक आहे ना. चला, तसे रिव्हिजन क्रॅश कोर्स सुद्धा तुम्हाला मिळणार आहे बेटा फ्री ऑफ कॉस्ट. आमच्या नोट्स तुम्हाला मिळतील, नंतर PYQ चे सोल्युशन आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. म्हणजे भरपूर जेवढा आमच्याकडून शकेल तेवढा आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. पण बघा बेटा, प्रॉपर तुमचा सिलेबस कंप्लीट केला जाईल याची गॅरंटी मी घेतो. त्यानंतर
रिव्हिजन क्रॅश कोर्स तुम्हाला मिळेल, सर्व काही एकदम प्रॉपर मिळेल बेटा. ठीक आहे ना. तर एकदा जा ऍप्लिकेशनला डाउनलोड करा बेटा. ठीक आहे ना. आणि हो, आमचा कॉम्बो सुद्धा आहे. कॉम्बो म्हणजे काय की सर्व विषयांचा कॉम्बो, आणि सर्व विषयांचा कॉम्बो बेटा तुमच्या ऑफलाईन क्लासच्या एका ऑफलाईन क्लासची जी फीस असते ना, त्या फीस पेक्षा सुद्धा कमी मध्ये हा संपूर्ण विषयांचा कॉम्बो आपल्याकडे अवेलेबल बेटा. ते एकदा जा आमचे फ्री डेमो लेक्चर बघा. जर आमचं शिकवणं आवडलं, जर तुम्हाला समजत असेल, बऱ्यापैकी वाटत असेल नाही यार मला थोडं थोडं कळतोय, आणि तुम्ही सुद्धा प्रयत्न करावा लागेल बेटा तुम्हाला. ठीक आहे ना. तर सर्व काही समजत असेल तर कोर्स परचेस करून तुम्ही घरी बसला आपापला अभ्यासाला लागू शकता बेटा. ठीक आहे ना. चला, तर तुम्हाला सांगितलं मी काय काय तुम्हाला मिळणार आहे आपल्या संपूर्ण ऑनलाईन क्लासेसमध्ये. तर आताच जा प्ले स्टोअरवर विनीत ट्युटोरियल नाव सर्च करा. अशा प्रकारचा लोगो दिसेल, ऍप्लिकेशन दिसेल, भरपूर सारे डाउनलोड्स आहे, बघू शकता तुम्ही त्या ठिकाणी. ठीक आहे ना. आणि भरपूर सारे विद्यार्थी आपल्याकडे शिकून खूप मोठे झालेले बेटा, खूप टॉपर वगैरे सुद्धा बनलेले आहे, आउट ऑफ मार्क सुद्धा त्यांनी मिळवलेले आहे. आता तुमचा नंबर आहे. कारण बघा बेटा, इतक्या कमी कॉस्टमध्ये, इतक्या कमी प्राइसमध्ये मी घेतो बेटा. कारण बघा, माझा फक्त एकच उद्देश आहे, काय की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे साध्या आणि सोप्या भाषेत. या उद्देशाला घेऊन मी पुढे चालतो बाळांनो. संपूर्ण आमची जी ऍप्लिकेशनची टीम आहे, संपूर्ण आमची जी फॅकल्टीज वगैरे आहे, संपूर्ण माझी शिक्षकांची टीम आहे, या सर्वांच्या वतीने तुम्हाला सांगतो बेटा की अभ्यास करा, खूप पुढे जा, यशस्वी व्हा, माझ्या बेस्ट विशेष तुमच्या कायम सोबत असेल. तर आता भेटूया आपण आपल्या कोर्समध्ये. ठीक आहे ना. चलो, बाय बाय, टाटा, सी यू, टेक केअर.